मतदार यादी ही लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणं आवश्यक आहे. मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची प्रत्येक नागरिकानं तपासणी करावी, असं आवाहन अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केली आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. भारत निवडणूक आयोगाचे SIR मोहीम अंतर्गत अहिल्यानगर निवडणूक विभागामार्फत आपण अहिल्यानगर जिल्ह्याचे जवळपास 38 लाखपेक्षा जास्त मतदारांपर्यंत पोहोचलो आणि आतापर्यंत आपण 100% डिस्ट्रीब्युशन करून जे पण मतदार त्या ठिकाणी उपलब्ध होते किंवा त्यांचे रिलेटिव्ह त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यांच्याकडून त्यांचे गणना प्रपत्र म्हणजे इन्व्हिटेशन फॉर्म भरून घेतलेला आहे. तरी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4,29,112 हे मतदार आपल्या जिल्ह्यामध्ये ॲबसेंट, शिफ्ट, डेड किंवा डुप्लिकेट या यादीत सापडले आहे आणि कोणतेही मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळले गेले नाही पाहिजे म्हणून जे निवडणूक आयोगाचा आपला मोटो आहे की कोणत्याही इलिजिबल वोटरचं डिलिशन नाही झालं पाहिजे. याच्यासाठी आपली अहिल्यानगर कलेक्टर ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ahilyangar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपण सर्व मतदारसंघाची BLO आणि पार्ट वाईज आपण ASDD लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश करत आहोत आणि सर्वचे सर्व जे अहिल्यानगरचे वोटर्स आहेत त्यांना माझी विनंती राहील आणि आवाहन सुद्धा राहील की त्यांनी वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्यावे की त्यांचं नाव या यादीत आहे किंवा नाही. जर ॲबसेंट, शिफ्ट किंवा डेड आणि डुप्लिकेट या यादीत त्यांचं नाव सापडलं तर अजूनही आपल्याकडे 17 ऑगस्टच्या आधी आपण प्रारूप मतदार यादी पब्लिश करणार आहोत. त्याच्या आधी जर आपले लोकांनी आपले कन्सर्न BLOना कॉन्टॅक्ट करणे, तहसील ऑफिसला त्याची चौकशी करणे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी टोल फ्री नंबर आहे 1950 या नंबरवर कॉन्टॅक्ट करणे किंवा आम्ही डिस्ट्रिक्ट वेबसाईटवर BLO निहाय सर्वांची कॉन्टॅक्ट लिस्ट सुद्धा शेअर करतोय. तर आपले BLOना तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर 17 ऑगस्टच्या आधी म्हणजे 16 ऑगस्टपर्यंत अशी तुमचे कुठे नाव या यादीत असेल आम्हाला जर सांगितलं तर EROकडे अजूनही रोलबॅकचे ऑप्शन आहे आणि आपलं जे पुढे सुनावणी किंवा दुसरं हरकत वगैरे घेण्याचे सुद्धा सुद्धा आपण याच्यावर काम करू शकतो. तर मी आपले अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व वोटर्सना आवाहन करणार आहे की कृपया करून 16 ऑगस्टच्या आधी आपल्या ASB लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे आणि जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर त्याच्या आधी जर आमच्याकडे त्याची नोंद करून दिली तर आम्ही रोलबॅक करून त्यांच्या इन्व्हिटेशन फॉर्म आता आपण भरून घेऊ शकतो. धन्यवाद.